नमस्कार. रुपालीज किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. तर गौरी गणपतीसाठी कंठहार कसा बनवायचा त्यावर मी आणखी एक व्हिडिओ बनवत आहे. या आपण बघूयात आपल्याला तर काय साहित्य लागणार आहे. तर हा कापूस आहे. तर हा कॉटन म्हणतात त्याला, हा मेडिकलमधला कॉटन आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या कापसापासून बनवला होता. आणि आता आपण रेडीमेड किंवा विकतच्या कापसापासून कसं बनवायचं ते बघणार आहोत. आणि यासाठी मी ही रेड कलरची टिकली घेतली आहे, पण ती छोटी वाटते मला. जर ती नाही वाटली चांगली तर मी मोठीसुद्धा लावू शकते. तर तुम्ही पुढे बघू शकता. आता इथं बघा, हा रोल आपल्याला असा खोलून घ्यायचा आहे, कारण हा रोल असतो मेडिकलमधून आणलाय मी आणि एकदम पांढरा शुभ्र राहतो आणि हा कापूस एकदम हलका फुलका राहतो. तर तुम्ही बघू शकता, आपल्या घरच्या कापसातली कशी आपल्याला सरकी काढावी लागते, तर तो थोडासा डिस्टर्ब होतो, एकदम असा जुळेला राहत नाही. तर अशा आपल्याला एक अर्धा इंचाच्या अशा पट्ट्या कापून घ्यायच्या. तर तुम्ही बघू शकता, मी अशा 3 पट्ट्या कापून घेणार आहे. अर्धा इंचाच्याच कापायच्या, लांबणीला कापायची भरपूर, पण रुंदीला आपल्याला अर्धा इंच बस होते. आणि याची वस्त्रमाळ किंवा याचा कंठहार एकदम असा फुललेला दिसतो आणि पांढरा शुभ्र असल्यामुळे तो जास्तच उठून दिसतो. तर हे बघा, आपल्याला असं थोडंसं हलकं त्याला मध्ये ओढायचं आहे आणि पातळ करून पाण्याचं बोट घेऊन हे बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं पीळ देऊन तिथे प्रेस करायचं आहे, म्हणजे कसं वस्त्रमाळ्याचा छान असा आकार येतो. हलकं ओढायचं, जास्त ओढायचं नाही. जर जास्त ओढलं गेलं तर तिथून आपली वस्त्रमाळ तुटणार आहे. त्यामुळे हलकंच ओढायचं आणि मग थोडंसं पाणी लावून हे असं छान पिळा देऊन घ्यायचा आहे त्याला. तर हे बघा, अशा पद्धतीने मी आपल्या वस्त्रमाळा बनवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता, मी 3ही वस्त्रमाळा बनवून घेते. तर 3ही आपल्या वस्त्रमाळा बनवून झालेल्या आहेत. आता आपल्याला एक अशी सरळ ठेवायची आहे मधोमध आणि याच्यावरती आपल्याला फेविकॉल लावायचा आहे. तर तुम्ही बघू शकता, हे या पद्धतीने मी फेविकॉलचे टिपके देणार आहे. तर हे बघा, प्रत्येक गॅपमध्ये एक फेविकॉलचा टिपका आपल्याला द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने दुसरी माळ घेऊन त्यावर अशी अटॅच करायची. तर तुम्ही एक वेळेला 5 ते 6 गॅपमध्ये टिपके देऊ शकता आणि एक गॅप आपल्याला सोडायचा आहे आणि दुसरा गॅप आपल्याला त्या गॅपवरती किंवा फेविकॉलवरती ठेवून चिपकवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता, एकदम व्यवस्थित असं मी समजावून सांगितलेलं आहे. एक गॅपमध्ये ठेवलेला आहे आणि दुसरा गॅप आपण चिटकवून घेतला आहे. तर हे बघा, एक लाईन आपली पूर्ण झाली आहे. आता मी आपल्याला दुसरी म्हणजेच तिसरी वस्त्रमाळ जोडून घ्यायची. तर परत त्याच जॉईंटवरती फेविकॉल लावून परत तीच पद्धत करून घ्यायची. एक गॅप सोडायचा आणि दुसरा गॅप आपल्याला चिटकवायचा आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीची फुलं तयार होतात. किती छान दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. तरी फुलं तयार होतात आणि ही तर एवढी लवकर होते ना, खूप फास्ट होते. त्यामुळे तुम्ही यावर्षीच्या गौरी गणपतीसाठी हे कंठहार नक्की ट्राय करा. तर तुम्ही बघू शकता, मी अशा पद्धतीनं हे पूर्णसं चिटकवून घेतलेलं आहे आणि मी यावरती रेड कलरची टिकली चिटकवून बघते कसं वाटतंय ते, कारण आकाराला टिकली थोडीशी छोटी आहे. बघू लावून कसे दिसत आहेत ते. आणि त्या फुलाच्या मधोमध आपल्याला एक टिकली चिटकवायची आहे. जर तुमच्याकडे आणखी थोड्या छोट्या छोट्या जर टिकल्या असतील अशा चमकीदार, तर त्यासुद्धा तुम्ही लावू शकता. तर हे बघा, इथं माझ्याकडं
रेड कलरची टिकली छोटी वाटली म्हणून मी यावरती ब्राऊन कलरचीच टिकली चिटकवली आहे. तर ह्या 2 वस्त्रमाळा मी बनवल्या आहेत. तर कशा वाटतायत कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या वस्त्रमाळाचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे, तर चॅनलवर नक्की बघा.